एमपीएससी की तयारी करणाऱ्या उमेदवारांची चिंता वाढवणारी बातमी पुढे येते आहे। एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीबरोबरच पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका असून आचारसंहिता लागू होणार आहे आणि या काळामध्ये परीक्षा होणं अशक्य आहे। त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। फेब्रुवारी 2024 मधील परीक्षा ही अद्यापही झालेली नाहीये, त्यामुळे स्वाभाविक आहे की एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांची चिंता वाढताना दिसते। आणि याविषयी आपण आधी बोलूया। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, एमपीएससीची परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याची वेळ येऊ शकते, पुन्हा एकदा तशी शक्यता वर्तवली जाते। विद्यार्थ्यांसाठी हा अर्थातच एक चिंतेचा बाब असणार आहे। बरोबर आहे, कारण आता सप्टेंबर महिना सुरू आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्ज मागवण्यात आलेले होते। तेव्हापासून वेगवेगळ्या कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलली गेली, ज्यामध्ये आंदोलनाचं देखील कारण असल्याचं आपण पाहिलं। मात्र आता ही परीक्षा इतकी पुढे जाते, त्यामुळे जे एमपीएससीचे अभ्यासक विद्यार्थी आहेत त्यांची चिंता वाढलेली आहे। कारण येत्या सगळ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे होणारे सगळे बदल आहेत त्यात ही परीक्षा होईल की नाही म्हणत। त्यामुळं आता नव्यानं जेव्हा शुद्धीपत्र काढून पुन्हा अर्जांची संधी देण्यात आली, त्याचा परिणाम जो आहे तो 25 ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेवर झाला आणि पुन्हा आणखी किती दिवस ही परीक्षा लांबणीवर पडणार असा प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांपुढे आहे। त्यामुळे जी फेब्रुवारी महिन्यात होणारी परीक्षा आहे ती वेगवेगळ्या कारणांनी पुढे ढकलत आता सप्टेंबर उजाडलेला आहे। अजूनही परीक्षेची जी अंतिम तारीख आहे ती ठरलेली नाही आणि त्यामुळे जवळपास वर्षभर ही परीक्षा पुढे पुढे ढकलत गेल्यामुळे जे परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ते मात्र चिंतेत आहेत। पाहावं लागणार आहे आयोगाकडून ही परीक्षा कधीपर्यंत घेतली जाते त्याबाबतची स्पष्ट भूमिका जाहीर केली जाते। बरोबर, त्यामुळे या सगळ्यावरती आयोग काय भूमिका मांडते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।